प्लीज नॉक करा आणि आन्सरसाठी थांबा. म्हणजे नॉक केल्यावर लोक नॉक करतात आणि उघडतात. आयदर नॉकच करत नाही तर नॉक करा. कम इन म्हणाल की या म्हणू आम्ही, त्यानंतर या ना तुम्ही यार. प्रायव्हसी असते काहीतरी. सीन चांगला झाला नाही तरी मला रडू येतं, कोण जोरात बोललं तरी मला रडू येतं. तर मी रडतेच. म्हणजे सीन माझा चांगला, सगळे म्हणाले चांगला आला आणि मला नाही आवडलं तर मला खूप रडू येतं. चेहरा थोडासा माझा, म्हणजे आता यामिनी म्हणून सवय झाली आणि तो मेकअप आणि ते एनहॅन्स करतं, पण थोडासा असा गोड वाटतो किंवा सोज्वळ वाटतो. सो त्याच्यामुळे त्यांना पाहिजे होतं की ती आल्यावर असं ते दिसलं पाहिजे की यामिनी सराफ आली, म्हणून ती टिकली. तर जेव्हा पहिल्यांदा मला दिलं ना तेव्हा मला असं वाटलं अरे यार क्यू ये, पण मग सगळीजण त्याच्याबद्दल बोलतात मग आणि आवडतंय ते आता सगळ्यांना. गोंदवलेकर महाराजांच्या फ्रेमला मी नमस्कार करते, म्हणजे महाराजांना नमस्कार करते आणि माझ्या सासूबाईंना नमस्कार करते. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेच्या सेटवर मी आले. माझ्यासोबत दीप्तीताई आहे. सगळ्यात आधी सांग कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. खूप छान दिसतेस. ऍक्च्युली आपण विलनला असं म्हणत नाही की खूप छान दिसतेस, पण खरोखर तू खूप छान दिसतेस. सो कसं आहे एवढं छान छान तयार व्हायला मिळतंय, तुला कसं वाटतं की आपण विलन आहोत पण आपल्याला छान तयार व्हायला मिळतंय, एक बेनिफिट आहे. सो तू तयार होतेस तेव्हा कसं वाटतं? छान वाटतेस म्हणजे. हो, आणि तू कसं काय एवढं छान छान बोलू शकतेस ग, कसं छान, खूप बरं वाटतंय मला. थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. आणि काही नाही, जो लुक डिसाईड झालेला चॅनल थ्रू, प्रोडक्शन थ्रू, तसंच तयार केलंय. तू म्हणतेस छान दिसते तर ठीक आहे, छान दिसते माहित नाही, पण विलन असूनही असं छान दिसायला मिळतंय, छान साड्या नेसायला मिळतंय, छान दागिने, तर छान वाटतंय. कारण खूप मोठ्या फॅमिलीमधले बिलॉंग करते यामिनी सराफ. सो सराफ आहेत, ते ज्वेलर्स आहेत, तर त्यामुळे त्यांना एक सर्टन लुक हवा होता चॅनलला आणि प्रोडक्शन हाऊसला, आणि खूप स्ट्रेस केलं त्यांनी तो त्या लुकवर. म्हणजे खूप साड्या दिल्या होत्या मला लुक टेस्टसाठी, अशी तशी सगळ्या ह्याच्यात मी दिसत बरी होते, पण त्यांना हवं होतं की काहीतरी वेगळं. सो आय थिंक त्याला तो मोनोक्रोमॅटिक लुक म्हणतात, की सेम कलरमध्ये साडी आणि ब्लाऊज, आणि छान वाटतंय आणि आवडतंय प्रेक्षकांना. तर मला आवडतंय ते, म्हणजे ते प्रेक्षकांना आवडतंय हे मला आवडतंय. तुझी टिकली मला ना त्या त्या जमान्यामध्ये घेऊन गेली आहे. सो तुला पण असं एक झालं का की बापरे त्या काळात पोहोचलो आपण इथे असून सुद्धा? अगदी अगदी. तर मला लाल टिकली लावायची सवय आहे आणि अशी मीडियम साईज लावते मी. पण आमच्या सरांचं, आमच्या डिरेक्टरचं असं म्हणणं होतं, अजय सरांचं, की नाही मला ती अशी वाली टिकली पाहिजे, जी त्या जमान्यात घेऊन जाईल, त्या जमान्यातल्या त्या हिरोईनचं मध्ये जे एकदम खूप गाजलेलं माहितीये ना. सो कारण चेहरा थोडासा माझा, म्हणजे आता यामिनी म्हणून सवय झाली आणि तो मेकअप आणि ते एनहॅन्स करतं, पण थोडासा असा गोड वाटतो किंवा सोज्वळ वाटतो. सो त्याच्यामुळे त्यांना पाहिजे होतं की ती आल्यावर असं ते दिसलं पाहिजे की यामिनी सराफ आली, म्हणून ती टिकली. तर जेव्हा पहिल्यांदा मला दिलं ना तेव्हा मला असं वाटलं अरे यार क्यू ये, पण मग सगळीजण त्याच्याबद्दल बोलतात मग आणि आवडतंय ते आता सगळ्यांना. बरं, मी क्विक क्वेश्चन्स आणलेत कारण मला गेल्या वेळेला तुझ्याबद्दल फार जाणून घेता नव्हतं आलं. मी म्हटलं या वेळेला काहीतरी आपण तुला एक्सप्लोअर करूया. सो तू तयार आहेस? तयार आहे. तर सेटवर यायला निघताना अशी एखादी मॅन्डेटरी गोष्ट जी केल्याशिवाय तू घराबाहेर नाही पडत? गोंदवलेकर महाराजांच्या फ्रेमला मी नमस्कार करते, म्हणजे महाराजांना नमस्कार करते आणि माझ्या सासूबाईंना नमस्कार करते. बापरे. तुझ्या घरच्या टिफिन मधला असा एखादा अल्टिमेट कमाल असा पदार्थ जो सेटवरच्या प्रत्येकाने चाखायला पाहिजे एकदा तरी? मी मशरूम इन चीज सॉस असं बनवते, चाखलाय इकडे आणि तो सगळ्यांना आवडतो. तर येस, तो चाखायला पाहिजे. मशरूम माझे फेवरेट आहेत पण माझ्या चेहऱ्यावर कसं नाही. एकदम पटकनच असं झालं ना. बरं, सेटवरचा तुझा कम्फर्ट झोन असलेली एखादी जागा? हो, माझी खोली, म्हणजे 4 नंबर खोलीत मी असते, तर ते माझं कम्फर्ट झोन आहे. 4 नंबरची खोली. तू ज्याही सेटवर असतेस त्या सेटवर मॅन्डेटरी घडणारच अशी गोष्ट, मग तू कुठल्याही सेटवर असू दे तू असणार म्हणजे घडणार. मी रडणार. सीन चांगला झाला नाही तरी मला रडू येतं, कोण जोरात बोललं तरी मला रडू येतं, तर मी रडतेच. म्हणजे सीन माझा चांगला, सगळे म्हणाले चांगला आला आणि मला नाही आवडलं तर मला खूप रडू येतं. वा.
छान असतं म्हणजे थोडंफार सेन्सिटिव्ह इमोशनल असणं पण चांगलं असतं आणि आतापर्यंत ते टिकवून ठेवणं पण खूप गरजेचं आहे. अगं हो, पण ते चांगलं आहे. म्हणजे आता या 20, 21, 22 वर्षाच्या मुलं रडले, नवीन आलेले ते रडले, ठीक आहे मी रडते, पण आता काय करू, स्वभावाला काय तोड नाही. पण हेच कौतुक आहे की आपण स्वतःचा एक सेन्सिटिव्हपणा इतकं काही अनुभव घेऊन पण टिकवून ठेवतो. आता सेटवरची अशी एखादी गोष्ट जी करायला तुला प्रचंड कंटाळा येतो. अं, असं काहीच नाहीये ग सेटवर जी गोष्ट मला करायला मला कंटाळा येतो. नाही, असं असं कुठलीच नाहीये. ब्रेकचाही कंटाळा नाही येत. लवकर सुरू करा बाबा. हा, आत्ता मला असं वाटतंय की जरा ब्रेक लवकर संपून लवकर सुरू होते, कारण माझं खूप इम्पॉर्टंट सीन आहे. मग तेव्हा मला ब्रेक नको असतो, म्हणजे की नाही माझा सीन कम्प्लीट होते, नाही तर तो जो ब्रेक होतो ना असा मध्ये, त्याच्यामुळे मूड परत असा होतो. बरं तुझ्या मेकअप रूमच्या बाहेर जर एखादी पाटी लावली तर त्याच्यावर काय सूचना लिहिली असेल? मग ती कुठली असू द्या, मजेशीर असली तरी झाली का कशी? प्लीज नॉक करा आणि आन्सर साठी थांबा. म्हणजे नॉक केल्यावर लोक नॉक करताना उघडतात. आयदर नॉकच करत नाही तर नॉक करा. कम इन म्हणाल की या म्हणू आम्ही, त्यानंतर या ना तुम्ही यार. प्रायव्हसी असते काहीतरी. खूप छान वाटलं. मी पुढच्या वेळेला आणखीन कमाल क्वेश्चन्स घेऊन तुझ्या भेटीला येणार आहे आणि आय होप आता पुढच्या वेळेला आणखीन काहीतरी नवीन प्रोजेक्ट असू दे तिथे आपली अशी सरप्राईज भेट होईल. नक्कीच 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 तुझ्या तोंडात साखर पडू. खरंच लवकरच भेटू. थँक्यू.